जसे माया विशिष्ट कारण ब्रह्म आहे आणि हिरण्यगर्भ त्याचे कार्य आहे, पण त्या हिरण्यगर्भासही ब्रह्म म्हणतात. आता अगोदर काय आहे? कारण ब्रह्म आणि त्याच्यापासून कार्य ब्रह्म. कारण ब्रह्म म्हणजे काय? समष्टी कारण ब्रह्म. समष्टी माया ज्याला उपाधी आहे त्याला कारण ब्रह्म म्हणतात. आणि सर्व स्थूल प्रपंच, समष्टी स्थूल आणि समष्टी सूक्ष्म प्रपंच प्रलय कालामध्ये कुठं राहतो? समष्टी कारण ब्रह्माच्या ठिकाणी राहतो, आहे की नाही? आपल्या सर्व जगत हे काय होतं? मायेमध्ये लीन होऊन राहतं. आणि ती माया कोणाची उपाधी आहे? त्या परमात्म्याची उपाधी किंवा विशेषण म्हणा तिथं आपलं समजून घेण्यासाठी. तर या ठिकाणी माया विशेषण आहे किंवा माया उपाधी आहे. तर त्या माया विशिष्ट परमात्म्याच्याच ठिकाणी हे सर्व जगत लीन होऊन राहतं. आणि ज्या वेळेला म्हणजे पहिला कोण झाला? ईश्वर. आणि नंतर समष्टी सूक्ष्म कोण आहे? त्याचं स्फुरण झालं तर त्याला पहिलं स्फुरण झालं त्याला अहम. हा, ऐकी नाही? अहम परमात्मा अस्मी, मी परमात्मा आहे. हे कशामुळे झालं? माया विशिष्ट जो परमात्मा आहे, बरोबर ना, त्याला समष्टी सूक्ष्माची उपाधी लागली, त्याला हिरण्यगर्भ नाव आलं की नाही? मग हिरण्यगर्भ काय झालं? कार्यब्रह्म झालं की नाही? कारण ब्रह्म, माया विशिष्ट परमात्मा हा झाला कारण ब्रह्म. आणि त्याचं कारण ब्रह्म म्हणजेच ईश्वर. आणि त्याचं पहिलं स्फुरण जे झालं, जसं कुंभाराच्या मनामध्ये घटाचा सगळा आकार आहे, आहे की नाही? मनामध्ये का बाहेर आहे आकार? मनामध्ये. तर तेच स्वरूप आहे की ईश्वराच्या ठिकाणी जे अहम असं जे पहिलं स्फुरण झालं त्यालाच काय म्हणतात? हिरण्यगर्भ. कारण त्याला काय झालं? समष्टी माया हे त्याची काय झाली? उपाधी किंवा त्याचं विशेषण झालं. परंतु मग हिरण्यगर्भाला तुम्ही काय म्हणणार? कार्यब्रह्म म्हणणार. परंतु त्याला ब्रह्म असंच म्हणतात की नाही? परंतु ते ब्रह्म कोणतं आहे? कार्यब्रह्म. परंतु कार्यब्रह्म असूनही त्याला ब्रह्म असा व्यवहार करतातच की नाही? हिरण्यगर्भालाच काय म्हणतो? ब्रह्मदेव, आहे की नाही? ब्रह्म असा त्याचा व्यवहार करतात. त्याचप्रमाणे कारण ब्रह्मास विष्णू, शिव, गणेश, देवी आणि सूर्यादी पदे बोधन करतात, तशी ती पदे कार्यब्रह्मासही बोधन करतात. कारण ब्रह्माला विष्णू, शिव, गणेश म्हटलं की ते झालं कारण ब्रह्म. आणि दुसरं काय आहे? कार्यब्रह्म पण आहे. ज्या वेळेला तुम्ही विष्णूची कल्पना केली कारण ब्रह्माच्या ठिकाणी, त्यावेळेला गणेश आदी देवता ह्या काय झाल्या? कार्यब्रह्म झाल्या. त्याच म्हणजे गणेश आदी देवता कारण ब्रह्म आहेत का कार्यब्रह्म आहेत? कारण ब्रह्म पण आहेत आणि कार्यब्रह्म आहे. जेव्हा तुम्ही एकाच्याच ठिकाणी कारण ब्रह्माची कल्पना करता तेव्हा इतर देवता काय ठरतात? कार्यब्रह्म. आणि जर त्यांना इष्ट देवता जर मुख्य ठरल्या कारण ब्रह्माच्या रूपाने, तर त्यावेळेला त्या कारण ब्रह्म असतात आणि इतर ज्या देवता त्या कार्यब्रह्म. मिळून काय झाले? सर्वच देव कारण ब्रह्म आहेत आणि कार्यब्रह्मही आहेत. त्याचप्रमाणे 5 पदांचे जे नारायण, नीलकंठ, हेरंब, शक्ती व भानू इत्यादी जे अनंत पर्याय आहेत ते सर्व प्रसंगानुसार कारण ब्रह्माचे व कार्यब्रह्माचे बोधन करतात. आता काही लोकांनी जे 5 देवता सांगितले, नारायण, नीलकंठ, हेरंब, शक्ती, भानू, हे सुद्धा काय आहेत? कारण ब्रह्म पण आहेत आणि कार्यब्रह्म पण आहेत. जसे सैंधव हे पद भोजन प्रसंगी लवणाचे व गमन प्रसंगी आश्वाचे बोधन करते. आता सैंधव हे एकच पद आहे, परंतु ते सैंधव पद एक काय? सैंधव शब्दाचा अर्थ काय आहे? मीठ असा एक अर्थ आहे. आणि सैंधव शब्दाचा दुसरा अर्थ आहे घोडा किंवा अश्व. तर आता मनुष्य जेवण करायला बसला तर त्यावेळेला तो म्हणतो सैंधवम आनय, सैंधव आणा असं म्हणतो. तर त्यावेळेला मनुष्य घोडा घेऊन येईल का त्याच्यासमोर? नाही. किंवा त्याला प्रवास करायचा असला, नोकराला सांगतो का सैंधवम आनय, तर त्यावेळेला तो काय घेऊन येईल? घोडा. मग सैंधव शब्दाचा अर्थ अश्व आहे का सैंधव शब्दाचा अर्थ मीठ आहे का सैंधव शब्द दोघांचे पर्याय आहे? दोघांचाही पर्याय आहे. म्हणून या तसंच इथं शिव, विष्णू, हेरंब, गणपती, सूर्य काही जरी म्हटलं तर हे दोघांचे पर्याय, परब्रह्म आणि अपरब्रह्म, किंवा त्याला काय म्हणायचं? कारण ब्रह्म आणि कार्यब्रह्म. सैंधव हे पद भोजन प्रसंगी लवणाचे व गमन प्रसंगी अश्वाचे बोधन करते. तसेच विष्णू पुराणातील नारायणादी पदे कारण ब्रह्माची बोधक असून शिवगणेशादी पदे कार्यब्रह्माची बोधक आहेत. आता जर विष्णू पुराण घेतलं का विष्णू पुराणामध्ये विष्णू हे कारण ब्रह्म आणि बाकीची कार्यब्रह्म. गणेश पुराण घेतलं तर गणेश पुराणामध्ये गणेश हे कारण ब्रह्म आणि विष्णू आदी देवता ह्या कार्यब्रह्म. हा अभिप्राय मनामध्ये घेऊन वैष्णव पुराणांमध्ये विष्णूची स्तुती आणि शिवादिकांची निंदा केली आहे. म्हणजे जर एकदा विष्णू पुराण असलं की शिवादिकांची निंदा आणि शिवपुराण असलं की विष्णुआदिकांची निंदा येणार.
त्यावरून फक्त कारण ब्रह्म उपास्य आहे, कार्य ब्रह्म उपास्य नाही. तसेच स्कंद पुराणादी शैव ग्रंथामध्ये शिवमहेशादी पदे कारणबोधक, कारण ब्रह्मबोधक आणि विष्णू गणेशादी पदे कार्य ब्रह्मबोधक आहेत. म्हणजे ह्या सगळ्या पुराणांचं तात्पर्य काय घ्यायचं, कारण ब्रह्म उपास्य आहे आणि बाकीची सर्वांची गणना कशात करायची, कार्य ब्रह्मामध्ये, आणि ती गौण आहेत किंवा ती कार्य ब्रह्म आहेत असं करायचं. म्हणजे आपण कोणत्या देवताची उपासना करावी, आपल्या आपल्या इष्ट देवतेची उपासना करावी आणि त्याला कारण ब्रह्मस्थानी योजावं आणि त्या प्रकाराने उपासना करावी. त्यामुळं खऱ्या अर्थाने पाहिलं तर कोणत्या देवताची आपल्या वारकरी लोकांमध्ये आपलं आपलं कट्टर असलं पाहिजे. कट्टर असलं पाहिजे म्हणजे दुसऱ्यांची उपासना चुकीची आहे का, त्यांनी त्यांची करायची आणि आपण आपली करायची, एवढाच अर्थ. इतरांचा द्वेष करण्यात काही तात्पर्य नाही. स्वामी महाराज सांगायचे की सर्व स्त्रिया ह्या मातृवत आहे, मातृवतच आहे ना, मातृवत परदारेशु. परंतु आपली आई जी आहे ती आपलीच आहे की नाही. आणि मग अशा वेळेला इतर देवता जे आहेत तर त्या इतर देवतांची उपेक्षा केली तुम्ही तर तुम्हाला काही दोष लागेल का, दोष लागणार नाही. त्यांनी निंदा केलेली नाही इतर देवतांची. तर पण याचा अर्थ इतर त्या देवतांचे जे उपासक आहे ते त्याची कारण ब्रह्मरूपाने उपासना करतात आणि तुम्ही तरी काय करतात, कारण ब्रह्मरूपाने. श्रेष्ठ कनिष्ठ भाव कोणताच नाही का, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव ठेवण्याचं कारणच नाही. कारण का, सगळे एकाच तत्वाची उपासना करतात. तुमची उपासना श्रेष्ठ का, तर कारण ब्रह्माची म्हणून. आणि ते कोणाची उपासना करतात, आहे का, त्यांच्या दृष्टीनं तुम्ही कार्यब्रह्म, तुमची देवता कार्यब्रह्मात आहे, तुमच्या दृष्टीनं त्यांच्या देवता कार्यब्रह्मात आहे. असा फरक, एका ठिकाणी गौणत्व आहे, एका ठिकाणी मुख्यत्व आहे. आणि सगळ्यांना आपापली उपासना करताना तोच भाव धारण केला पाहिजे, अन्यथा नाही. म्हणून आपल्याला इतरांचा द्वेष करण्याचं काहीही कारण नाही. आणि आपल्या इष्टदेवतेच्या उपासनापासून परावृत्त होण्याचंही काही कारण नाही. आणि इतर देवता आपल्याला त्रास देतील असंही कधी मानण्याचं कारण नाही. म्हणून आपला वारकरी जेव्हा जातो त्या खंडोबाजवळ जातो आणि तिथं म्हणतो मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, एक पायरी चढत नाही आणि प्रदक्षिणा करतो, चालला पुढं. मग खंडोबाला राग येतो का, ते कोणतं शिंगणापूर काय शिखर शिंगणापूर महादेवाला तिथे गेला की लगेच म्हणतो भस्मवटी रुंडमाळा, हा एक प्रदक्षिणा करतो आणि पुढे चालायला लागतो. महादेवाला खूप आनंद होतो. महादेव म्हणतात तू वर नको येऊ, मीच तुला भेटायला तिथे येतो. काय तुझी निष्ठा आहे की नाही, त्यांना वाटत नाही. त्यासाठी स्वामी महाराज उदाहरण द्यायचे की समजा इथं एवढ्या माता वर्ग बसलेला असं आपण धरलं आणि इथं एखादा लहान मुलगा आपल्या आईच्या शोधासाठी आल्यानंतर तो इकडं तिकडं पाहतो आपली आई कुठे, आणि त्याला आई दिसली. आई दिसल्याबरोबर तो गर्दीतून सगळ्या आयांना तुडवीत आपल्या आईच्या मांडीवर येऊन बसतो. मग ते इतर स्त्रिया जे आहेत त्या काय त्याचं कौतुक करतात का रागावतात त्याच्यावर, आम्हाला तुडवून गेला, बघा ना आपल्या आईकडे जाण्यासाठी आम्हाला तुडवून गेला, आहे की नाही, त्याचं कौतुक करतात. त्याप्रमाणे आपण आपल्या इष्ट देवतेकडे जात असताना इतर देवतांची केलेली उपेक्षा वाटत नाही त्यांना. त्याच्यामध्ये त्यांना आपण आता जेव्हा याचं इष्ट देवताचं हा दर्शनासाठी निघाला तेव्हा आपण कार्यब्रह्मात आहे की नाही, कारण ब्रह्म हे उपास्य आहे. आणि त्या रीतीने याची उपासना योग्य असं म्हटलं की आपल्या शरीरातल्या असणारे इतर ज्या अधिष्ठात्री देवता आहेत त्या सुद्धा त्याला उलट मदत करतात. म्हणून त्यांचे हे पण करायचे नाही, त्यांची निंदा पण करण्यात तात्पर्य नाही आणि त्यांची उपासना पण करण्यात तात्पर्य नाही. आपण आपलं जे एक इष्ट दैवत आहे एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती असं. हा, ही एक त्याची काय हरकत नाही, ही एक पाण्याची भावना आहे. येथे का रे उभा रामा, काय मनमोहन मेघश्यामा, आपलं जे दैवत आहे तेच इतर ठिकाणी आहे अशी भावना करण्यात काही हरकत नाही. कारण उपासनेमध्ये भावनाच आहेत ना सगळ्या, तर त्याच्यामध्ये अशी भावना करायला हरकत नाही. जितकं जास्त व्यापक दृष्टी होईल तितकं त्याला तसंच होईल. त्यावरून फक्त कारण ब्रह्म उपास्य आहे, कार्य ब्रह्म उपास्य नाही. ह्या सगळ्याचं तात्पर्य काय, पुराणातल्या वचनांचा जर विरोध परिहार करायचा झाला तर पुराणाचं तात्पर्य कारण ब्रह्माची उपासना सांगण्यात आहे, कार्य ब्रह्माची उपासना सांगण्यात नाही, एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा. मग आता तुम्हाला कोणतं पुराण वाचताना शंका निर्माण होईल, हे जर कळलं आणि आता 18ही पुराण गेले तर तुम्ही काय म्हणणार, 18ही पुराणे हरीशी गाती असं म्हणणार. नाहीतर लोक म्हणणार पुराण वाचलं आणि कालच मी सांगितलं की एक हे
ते आता लक्षात नाही. ते भेदी गाणे आहेत. ते त्या भेदी गाण्यामध्ये पूर्वीचे लोक म्हणायचे की पुराणे पाहुणी भांबावली. म्हणजे भांबावून कोण जातो? आता गणेश मोठा, गणेशाची पूजा करू का काय करू, किंवा देवीची पूजा करू. माऊलीने त्याच्यासाठी लिहिलं ना की मंगळवार असला की देवीला जाईल, गुरुवार हा ऐसा अखंड भजन करी आणि उभा नव्हे क्षणभर. रात्रंदिवस स्वामी महाराजांनी सांगितले. पुण्यात ते असताना ते म्हणे कोणी एक ब्राह्मण कोणतरी होता, तर तो सकाळी 6 वाजता निघून संपूर्ण पुण्यातली जेवढी देवता त्याला होते तेवढे 1 वाजेपर्यंत सगळ्यांना पाणी घालून यायचं. त्याचा दररोज क्रम. कारण तो म्हणायचा एक दिवस जर समजा एखाद दिवस चुकून राहिला, जर आला आणि त्याला जर काही अपशकून संध्याकाळपर्यंत झालं तर म्हणायचं आज तो देव रुष्ट झाला, कारण त्याच्यावर पाणी घातलं नाही. असं हा असं काय ते मग ते कोणता तरी असं का नंतर त्याला हा 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 भेद पाहिले. एकच मारुतीमध्ये भेद पाहिले. ठीक आहे. काय स्कंद पुराणादी शैवग्रंथामध्ये शिवमहेशादी पदे कारण ब्रह्मबोधक आणि विष्णू गणेशादी पदे कार्य ब्रह्मबोधक आहेत. म्हणून कारण ब्रह्माची स्तुती आणि कार्य ब्रह्माची निंदा आहे. याच रीतीने बाकीच्या पुराणातील वाक्यांची व्यवस्था समजावी. कोणतंही पुराण जरी आलं तरी असंच समजावं. जे एक आहे, ज्या देवतेला उद्देशून ते पुराण लिहिलेले ती देवता कारण ब्रह्माच्या स्थानी तिची कल्पना करायची. मुख्य गोष्ट एकच की कारण ब्रह्माची उपासना श्रेष्ठ असल्यामुळे तिचे ग्रहण करून उपासकाने कार्य ब्रह्माच्या उपासनेचा त्याग करावा. याचं सगळ्याचं तात्पर्य एवढं की आपण ज्याची उपासना करतो ते आहे कारण ब्रह्म, त्याची उपासना करावी आणि कार्य ब्रह्माच्या उपासनेचा त्याग करावा. गणेशाने कोणाला आपलं गणेश भक्तांनी काय करावं? गणेशाची उपासना करावी, इतरांची करू नये. देवी भक्तांनी देवीची करावी, कारण त्याला ते कारण ब्रह्म, इतरांची करू नये. इतर उपासनेचा त्याग करावा. या रीतीने कार्य कारण संज्ञारूप संकेताचा भेद आहे. इथं संकेताचा भेद कोणता आहे? भेद म्हणजे त्या देवतांमध्ये भेद नाही. देवता काय एकच आहे आणि तिला देवता स्वरूप सुद्धा नाही, ऐक ना, तिला नाव आणि रूपच नाही. पण जर करायचं झालं तर तो संकेत काय सांगतो? एकच देव जो आहे तो कारण ब्रह्माच्या ठिकाणी मानावा आणि इतर कार्य ब्रह्माच्या ठिकाणी. मग जो भेद आहे तो भेद कोणता आहे? या ठिकाणी कार्य कारण संज्ञारूप संकेताचा भेद आहे. म्हणजे एक आहे कार्य आणि एक आहे कारण ब्रह्म, हा भेद आहे. त्या देवांमध्ये भेद नाही. भेद कोणाच्या ठिकाणी? कार्यरूप आणि कारणरूप हा जो संकेत आहे त्याच्यामध्ये हा भेद आहे. म्हणजे संज्ञा भेद आहे. संज्ञा म्हणजे नावातच भेद आहे, तत्वता त्याच्यामध्ये भेद नाही. ते काय सांगितलं? एक वेलांटीचं आड हा भेदकाशी नाड आणि एक वेलांटीचं आड, उजवे वामभाग तुका म्हणे एकची अंग. ते स्वामी महाराज सांगायचे की इतके लोक एक गुरुजी होते, मला काय चांगला आठवणार नाही सांगायला व्यवस्थित. त्या गुरुजींना त्या 2 शिष्य होते. तर त्यांनी सांगितलं की तुला हे उजवा पाय दाबायला आणि दुसरा डावा. तर त्या गुरुजींचा तो एक शिष्य गावाला गेला. मग त्यांनी सांगितलं की आज त्याला 2 पाय चेपणं भाग पडलं. त्यांनी सांगितलं हा पाय त्याचा आहे ना, त्या पायाचा समाचारच घेतो. आणि त्याने अशा प्रकारे तो पाय चेपला की तो मोगरी सारखा. दुसऱ्या दिवशी त्याने आल्यावर त्यांनी पाहिलं, म्हणलं माझ्या पायाची अशी अवस्था केली का? आता याच्या पायाचं पाहतो. परंतु गुरुजी एकच होते ना त्याच्यावर. यावरून असे लक्षात येईल की सर्व पुराणांमध्ये फक्त कारण ब्रह्माचीच उपासना सांगितल्या असल्यामुळे पुराणांचा आपापसात विरोध नाही. जरी चतुर्भुज, त्रिनेत्र, वक्रतुंड, अष्टभुजादी मूर्ती मायेचा परिणाम आणि चैतन्याच्या विवर्त आहेत म्हणून कार्य आहेत. हे त्रिभुज असो चतुर्भुज असो
सगळे काय आहेत? माया कार्य आहे ना, कारण त्या कारण ब्रह्म म्हणजे माया विशिष्ट परमात्मा. याचाच अर्थ ही सर्व त्रिभुज त्रिनेत्र असो नाही तर चतुर्भुज हे सर्व काय आहे? माया कार्य आहेत. आणि त्यांचे आणि माया कार्य आहेत म्हणजे काय? मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे की नाही. चैतन्याचा आपलं मायेचा परिणाम म्हणजे काय? जो उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असतो तो परिणाम आहे की नाही. मायेचा परिणाम आहे त्रिगुणात्मक असणाऱ्या मायेचा समान स्वभावान आणि चतुर्भुज अष्टभुज काय हे अन्यथा रूप आहेत. आणि चैतन्याचा विवर्त आहे अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप ते विवर्त आहे. तर तशा प्रकाराने हे चैतन्याचा विवर्त आहे. तेव्हा देवी चैतन्याचा विवर्त आहे का विष्णू चैतन्याचा विवर्त आहे का गणेश चैतन्याचा विवर्त आहे? सगळेच. आणि मायेचा परिणाम सर्वच मायेचा परिणाम आणि सर्वच चैतन्याचा विवर्त. मग त्या देवांमध्ये काही निवड करावं का? काही नाही, सर्वच काय आहे का? त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं सर्वम खल्विदम ब्रह्म ते म्हणावं. परंतु हे करायची तरी गरज आहे का? ब्रह्मलोकाला जायचं, त्याच्या तिथं ते ब्रह्मदेवाचं आयुष्य किती, त्यावेळेला त्याच्याबरोबर मुक्त व्हायचं, ते जर थोडी वासना राहिली तर पुन्हा खाली यायचं आहे की नाही. आणि मग विधेय कळलं. पुन्हा त्या जीवनमुक्ती नावाचा प्रकार कुठं बघायला मिळाला नाही. डायरेक्ट कुठे गेला? विधेय मोक्षाला गेला. तुका म्हणे खातो आनंदाची लाडू म्हणता आलं का? तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी म्हणता आलं का? बरं किती काळ थांबावं लागलं? त्या ब्रह्मदेवाचं जेवढं आयुष्य तेवढं तितकं थांबावं लागलं. आणि कल्पनाच करावी लागली हा ब्रह्मलोक आहे की नाही. त्याच्यावरच जगावं लागलं. शेवटी कल्पनाच करून काय झाला? मोक्षाला प्राप्त झाला. आणि किती मध्ये काळाचं व्यवधान पडलं. एवढा काळ कोणाला मोक्षाला सहन होईल का? मग त्यापेक्षा सोपं काय होतं? इथं याची देही याची डोळा. तिथं जर म्हणलं असता की गुरुजींना, गुरुजी मी निस्संदेह अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे, तर त्याला न सव पुनरावर्त ते न स पुनर भिद्यते हृदय ग्रंथी. हे एवढे याच्यापेक्षा जास्त जे आहे ना, हा जे मार्गाचं वर्णन आहे उपनिषदामध्ये. एक दिवस स्वामीजींनी प्रवचनात सांगितलं की त्याच्यामध्ये उपनिषदामध्ये वर्णन आलं की जीव प्राणोत्क्रम झाल्यानंतर ते हे पहिल्यांदा दिवसाची अभिमानी देवता असते. तर खरं तर एखाद्या साधूचं रात्री जरी गेलं तरी ते रात्रीच्या अभिमानी देवता नाही, त्यावेळेला दिवसाच्या अभिमानी देवता त्याला उत्तरायण मार्गाने घेऊन जात असते. आणि पापी मनुष्य जरी दिवसा जरी एकादशीला जरी गेला तरी त्याला त्या अभिमानी देवता त्याच मार्गाने धूम्रयान मार्गाने नेत असते. असा शास्त्राचा निवाड आहे. ब्रह्मसूत्रामध्ये याचं चिंतन आलं. परंतु काय चाललं होतं आपलं की एवढा वेळ कशाला पाहिजे? त्याच्यापेक्षा सोपं काय आहे? इथंच बरोबर. ते कशामुळे याला हे सांगावं लागली एवढी उपासना? बुद्धिमांद्यादी दोष असल्यामुळं. बुद्धिमान तुम्ही म्हणा, पण मग आमचं तसंच आहे. आता वर्षभर ऐकलं तरी आम्हाला जे आरती झाला नाही, बुद्धिमांद्यादी दोष आहे म्हणून आम्ही आमचं उपासना करण्याचं ठरवलं आहे की नाही. असं आपण म्हणू शकतो. परंतु बुद्ध स्वामी महाराज सांगायचे, कालच मी वाचलंय की ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून जे मोठे विद्वान प्रसिद्ध आहेत काय पारतंत्र्य कालामध्ये, तर खूप भारतामध्ये त्यांची यांची बुद्धिमत्ताच यांची एवढी प्रतिभा कशी आहे, यांची प्रतिभा शक्तीला जोडच नाही. त्यांचा बुद्धिअंक काढण्यासाठी अनेक विद्वानांनी प्रयत्न केला, पण त्याच्यात एकमत होईल. प्रत्येकाचा बुद्धिअंक 10-20 जास्तच जायचा, असं त्यांचं हे होतं, म्हणजे प्रतिभा होती. जसं माऊलींचा बुद्धिअंक आजच्या काळामध्ये वैज्ञानिक काढतात, मनोवैज्ञानिक 720 असं ते म्हणतात. म्हणजे काय ते त्यांचा बुद्धिअंक काढायचं म्हणजे आपल्या बुद्धीचं दिवाळं काढणं हे आहे की नाही. ते काय काढू, पण हा सामान्य माणसाला कल्पना करून ते काय ते त्याचं काहीतरी 100 काही असतं, 120 का काय, तर त्याच्या पटीनं ते काढतात. सामान्य माहिती काय, सामान्य काहीतरी 120 किंवा काय असा असतो. तर यांचा काय 720 असं काही काढलेलं आहे त्या लोकांनी. कशावरून? ज्ञानेश्वरीमध्ये अशा संकल्पना आल्या त्याच्यावरून. तर का ते ईश्वरचंद्र विद्यासागरही अशी एक विभूतिमत्व होऊन गेलं. तर त्यांना अत्यंत इतके मंदबुद्धी होते की त्यांना काय अभ्यास काय पेले ना. मग काय मला आता चांगलं लक्षात नाही, तर मग त्यांनी काहीतरी निर्णय घेतला की आपल्या जीवनामध्ये काही उपयोग नाही, आता आपण आपल्याला अभ्यास होऊ शकत नाही. आणि रस्त्याने जाताना एक बाई पाणी भरत होती विहिरीवर, पूर्वीच्या काळात म्हणजे बादली हे करून, आणि ते सहज तिथं उभे राहिले. तर त्यांनी पाहिलं की तो दोर घासत होता त्या पाणी भरण्याच्या त्या बादलीचा. त्या दोराने तो जो चिरा होता तिचा दगड, तो दगड असा घासून घासून त्याला हे पडली होती. त्यामुळे दगड कुठं आणि पाणी कुठं आहे आणि हा दोर कुठं. तर त्याच्यापासून जर त्या पाणी पडून पडून किंवा त्या दोर घासून जर याला चिरा पडलेला आहे हे घर्षणाने, तर मग माझ्या बुद्धीला अशाच प्रकारे जर मी घासली सारखी तर ती बुद्धी तीव्र का होऊ शकणार नाही, असं त्याने. आणि त्या दिवसापासून तेवढे
तर बुद्धी तीव्र करायची म्हणजे सारखं वाचन केल्यावर होऊ शकेल. म्हणून त्यांनी जे एक वाचनाचा छंद धरला, जो ग्रंथ हातात पडेल ज्या विषयाचा त्याचं वाचन करायचं. जेवढं आपल्या बुद्धीमध्ये साठवता येईल तेवढं साठवायचं. असं करता करताना लोक म्हणायला लागले की भारतवर्षात ईश्वरचंद्र विद्यासागरांसारखा विद्वान नाही आणि तितका कोणाचा व्यासंग नाही. इतके मोठे विद्वान झाले त्यांनी. आणि ते बरेच वय झालं होतं त्यांचं. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं की आपल्याला बुद्धिमांद्य दोष आहे. बरं हे आपल्याला वाटलं बरेच वेळेला आपण आपली फसवणूक करतो. आपली बुद्धी मंद वगैरे काही नसते, पण आपल्याला काय वाटतं पुढचं करायचं पुन्हा, आहे की नाही. त्याच्यापेक्षा बुद्धिमांद्य म्हणून आपलं उपासना घेतली म्हणजे बरं असं वाटतं. ते हे आपण आपली फसवणूक करीत असतो. अजून आपण जर आपल्या बुद्धीला जर धार दिली तर तलवार जशी आहे ती जितकी धार द्यावी तेवढी तिची तीक्ष्णता वाढत असते. तशी बुद्धी पण अशीच आहे. बुद्धीला आपण जास्त खाद्य दिलं की ते वाढत जाते, नाही दिलं तर वाढत नाही. ते आमचे ते काका आलेत आता, त्यांना आहे ना, ते आता जेवण उठले की त्यांचं ऑपरेशन झालं मेंदूचं मोठं. आणि त्यांना विचारलं की जेवण केलं का, केलं म्हटलं काय खाल्लं. आता ताट धुतले बाजूलाच केलेला असतं, हात पण ओला असतो त्यांचा. आणि त्यांना विचारलं काय खाल्लं, खाल्लं ना. तर त्यांना म्हटलं काय खाल्लं, तर ते म्हणतात ते तर काही लक्षात नाही म्हणतात. ते तर काही लक्षात नाही म्हणतात. तेवढं सुद्धा सांगता येत नाही याच्यामध्ये. आणि जर त्यांना जर सांगितलं ना 50 वर्षापूर्वी एखादी लहानपणाची घटना, ते एकदम रंगून रंगून सांगतात. ते एकदम रंगून त्याचे ते विसरत नाही. किंवा एखादी त्यांच्या ज्याचं प्रेम आहे त्या व्यक्तीचं जर त्यांना आठवण केली तर लगेच म्हणतात त्याला बोलून घ्या, त्याचा फोन आला तर लगेच घेतात, त्याच्याशी व्यवस्थित बोलतात एकदम. आणि समोरची भाषा सांगता येत नाही. याचं कारण काय, आपण ज्या गोष्टी शक्ती खर्च करू. त्यांना म्हटलं का सांगता येत नाही, ते म्हणजे तुम्हाला विचारित नको जाऊ वारंवार, विचारल्यावर मला टेन्शन येतं म्हणे. कायम सारखा विचारू नको म्हणे. याचा अर्थ काय, जी माणसाला जी आवड नाही ते लक्षात पण राहत नाही. आणि ज्या गोष्टीचं माणसाच्या मनात त्याचा ठसा उमटला की ते त्या माणसाच्या बुद्धीमध्ये त्याची रुची उत्पन्न झाली तर ते त्याचा संचय करायला लागतं, आहे की नाही. सरळच गोष्ट आहे. तसं आपल्याला लगेच आता बुद्धिमांद्य म्हणून चालणार नाही. पुन्हा पंचदशी आहे, पुन्हा ज्ञानेश्वरी आहे, पुन्हा संस्कृत व्याकरण आहे, सांख्यकारिकादी ग्रंथ आहे. याचं चिंतन आपण केलं तर हे नको. ब्रह्मलोकाला जायचं त्याच्याबरोबर बरं तुम्ही म्हणाल की काय हरकत आहे, ब्रह्मलोकात दिव्य भोग मिळतात असं म्हणलं की मग तुम्हाला नाही ब्रह्मलोकात जायला मिळणार. निष्काम उपासक जातात नाहीतर बरेच वाटतं दोनो हात में लड्डू, आहे की नाही. ह्या हातात नाही खाल्ला तर ह्या हातात खाऊ, सुख भोगायला मिळेल आणि विधेयक कैवल्य असं म्हणणाऱ्यांना नसतं मिळत. त्यांना दुसऱ्या लोकाला जावं लागतं स्वर्गादी, आणि ते भुक्त्वा स्वर्ग लोक. मग जरी तेच करायचं आपल्याला, कांदे खाऊन काय मिरच्या खाऊन जोडे खाऊन 100 रुपये द्यायचे तर कधी द्यायचे, आताच द्यायचे, आहे का नाही. तसं आता ही जी ब्रह्मलोकाची मुक्तीची वाट पाहायची नाही. आता काय शक्नोती आहे या सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्ता सुखी नरा, ह्या स्वरूपाला आपण प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून याचा अर्थ असा करायचा, परीक्षेसाठी हे पॅरेग्राफ पाठ करायचे, व्यवस्थित लिहायचे, त्याच्याबद्दल काही नाही, पण मनामध्ये त्याचं कौतुक ठेवायचं नाही. मला आपली जीवनमुक्तीच पाहिजे असा उधाराचा मोक्ष तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला नको. आज रोग आणि उद्या उधार, असं आज रोग निष्काम कर्म उपासना मोजायची आणि उधार विधेय कैवल्य घ्यायचं. तुकाराम महाराज म्हणतात हे मला नको. मला कोणता मोक्ष पाहिजे, याची देही याची डोळा. आणि वारकऱ्यांचा मोक्ष काय आहे, हाय जीवनमुक्ती, आहे की नाही. जरी चतुर्भुज त्रिनेत्र वक्रतुंड अष्टभुजादी मूर्ती मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहेत म्हणून कार्य आहेत आणि त्यांचीच उपासना सांगितली आहे, तरीही त्या चतुर्भुजादी मूर्तीचे माया विशिष्ट ब्रह्मच कारण असून ते एकच आहे, त्यात भेद नाही. म्हणून त्या सर्व आकारांचा बाध करून माया विशिष्ट कारण ब्रह्माचीच उपासना करावी, हेच पुराणकार व्यासांचे मनोगत आहे. सर्व जे आकार आहेत ते सर्व आकार काय आहे, मायेचे परिणाम आहेत आणि चैतन्याचे विवर्त आहेत. मग याचाच अर्थ काय, माया कशी आहे, मिथ्या आहे. मग सगळ्या पुराणांचं मनोगत काय आहे की तुम्ही त्या आकारांची उपासना करावी का त्याच्यामध्ये असणारं कारण ब्रह्म म्हणजे माया विशिष्ट परमात्मा त्याची उपासना करावी. ते जे चतुर्भुज त्रिनेत्र असे जे आकार आहे त्या आकाराची उपासना करायची का आकाराचा बाध करून त्याच्यामध्ये अनुस्यूत असणारं माया विशिष्ट कारण ब्रह्म उपास्य आहे, माया विशिष्ट कारण ब्रह्माची उपासना करावी, असंच व्यासांचं काय आहे
18 पुराणांच्या द्वारा मनोगत आहे. मग भांडत बसेल का त्या ठिकाणी? काही लोक तर गोधडी शिवा सुद्धा म्हणत नाही. गोधडी शिव नाही म्हणायचं, दोराभर. कारण शिव नाव येतं ना वैष्णवाच्या ठिकाणी, म्हणून सुद्धा म्हणायचं नाही. काल सांगितलं ना, उभं सारवायचं नाही, आडवं सारवायचं. कशासाठी आडवं सारवायचं? तर उभं सारवलं तर वैष्णव उभा गंध लावतात ना, हा म्हणून. आणि वैष्णव जे ते आडवं सारवत नाही तर उभं सारवायचं असं. म्हणून त्या सर्व आकारांचा बाध करून माया विशिष्ट कारण ब्रह्माचीच उपासना करावी, हेच पुराणकार व्यासांचे मनोगत आहे. कारण आकार कार्य असल्यामुळे तुच्छ आहे आणि कारण सत्य आहे. अवघाची आकार ग्रासीला काळे आणि एकची निराळे हरीचे नाम. एकची निराळे हरीचे नाम म्हणजे माया विशिष्ट परमात्मा कारण ब्रह्म, आणि बाकीचे सगळे काय आहे? कार्य. कारण आकार कार्य असल्यामुळे तुच्छ आहे. आकार कायमचा राहील का? राहणार नाही. आणि कारण सत्य आहे. आकार मिथ्या आणि त्याचं कारण जे आहे ते सत्य आहे. परंतु ज्याची बुद्धी मंद असून आकाराच्याच ठिकाणी स्थिर होत असेल त्याने शास्त्रोक्त आकाराचीच उपासना करावी. परंतु एखाद्याची बुद्धी मंद असल्यामुळं त्या आकाररहित असणारा जो कारण ब्रह्म ते त्याच्या बुद्धीवर आरूढच होत नाही. ते त्याला कळतही नाही, पटतही नाही, त्याच्या उपासनेचं ज्ञानही नाही. असा जो पुरुष आहे त्याला कोणता तरी आकाराचीच कल्पना केली पाहिजे. आणि कारण त्याचं निराकाराची, मी आता सांगितलं, निराकाराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होण्याऐवजी काय होते? बुद्धी त्या ठिकाणी कारणामध्येच लीन होऊन जाते. मग असं होण्यापेक्षा जर त्याला सांगितलं की अशा प्रकारचा परमात्मा आहे, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कन्यनेत्रम सदैव धवला हसम विठ्ठलम चिंतयामी. भगवंताचं नखापासून तर शिखांत मुकुटापर्यंत तू चिंतन कर. भगवंताच्या मुखारविंदाचं, पदारविंदाचं, त्याच्या नाभी कमलाचं, कंबू कंठ काय ग्रीवा, शंखाप्रमाणे असणारी त्याची ग्रीवा, त्याची भरदार छाती, त्याचं उदर, त्याचं कमल, त्याची नख, या त्याच्या पोटऱ्या, त्याच्या मांड्या, या प्रत्येक गोष्टीचं चिंतन करायचं म्हटलं त्याचं चित्त एकाग्र होईल की नाही, आणि त्याला त्याच्यामधून आनंदाची देखील अनुभूती होते. आणि हे करणं त्याला शक्य आहे. म्हणून त्याला सगुण साकाराची उपासना सांगितलेली आहे शास्त्राने. परंतु ज्याची बुद्धी मंद असून आकाराच्याच ठिकाणी स्थिर होत असेल त्याने शास्त्रोक्त आकाराचीच उपासना करावी. काही लोक म्हणतात ना, ते आकार घेता घेता त्या, आता सांगितलं त्या निरंकारी बाबांचं उदाहरण, मग ते लोक काय होतात, त्यांना कोणताच आकार डोळ्यावर नाही येतात, त्यांना धावळं धावळं दिसायला येतं. मग कोणी म्हणतं निळं दिसतं, पिवळं हा तेच ब्रह्म असं सांगतात. कोणी म्हणतात वृत्ती एकदम ठप्प झाली, आकाशासारखं, हा आकाशच ब्रह्म, खम ब्रह्म, वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे, तेच काय आहे? ब्रह्म. आणि मग लोक म्हणतात तुम्हाला ज्योतीचं दर्शन झालं का? हा म्हणजे अजून नाही झालं, ज्योतीचं दर्शन झालं नाही. आहे आम्ही सावध असतो, जे निळं पिवळं कशाला पाहत बसू, जे सच्चिदानंद आहे त्याचं दर्शन घेऊ, किंवा ते सच्चिदानंद काय परमात्म्याचं समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो, त्याच्या ठिकाणी आम्ही मन एकाग्र करू. ते झावळं झावळं आणि निळं पिवळं कशाला आम्ही पाहत बसू? आणि त्याला म्हणतात ते बघा खम ब्रह्म असं सांगितलं, नील ज्योती झाली. पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांची प्रमाण देतात त्या ठिकाणी, काय सांगा एखादं निळी साजनी काय आहे ना, ते निळ्याचे अभंग आहेत तुकाराम त्याचे, ते योगशास्त्राच्या दृष्टीनं. यांना योग माहीत नाही. चिंतन कुठं सांगतात? उपासनेचं चिंतन कुठं सांगतात? वेदांताचं. आणि त्याच्यामध्ये म्हणतात निळी ज्योत आम्हाला दिसली. ऐके नाही, एखादं सांगा ना ते किती निळीचे किती अभंग आहेत. निळे सारणी, हा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखीला डोळा बाई असं. हा निळीये रजनी वाहे मोतिया सारणी पुढं. खरं म्हणजे आपण जे वेदांताचं चिंतन करतो ना, जे आपल्याला संत वाङ्मयाचं खूप पाठांतर आणि खूप वाचन असलं पाहिजे. सगळं जे सकल संत गाथा जो म्हणतो ते आपल्या प्रत्येकाजवळ पाहिजे. आणि काहीतरी वेळ दररोज सकल संत गाथा वाचलाच गेला पाहिजे. तर आपण केलेलं जे वेदांताचं चिंतन आहे, आणि ते संतांनी किती गोष्टी सांगून ठेवल्यात, आणि आपलं आयुष्याचे आयुष्य एकदम आनंदात. असे जे पूर्वीचे जे वारकरी होते ते खरे. आता आपल्याला कीर्तनात टिपणे का करावं लागतात, किंवा ठराविक अभंगावर का करावं लागतं, किंवा प्रमाण सांगता येत नाही. मग आपण हे विचारसागरातल्या प्रक्रिया वगैरे काढून लोक झोपी पण जातात त्याच्यामध्ये. परंतु त्यांना बोध व्हायचं तर लांबच. काही रस पण येत नाही. रस येतो भजनामध्ये. आणि भजन कधी होतं तर त्या भजनाचं जे अभंग आहे ते अभंग जर आपले पाठांतर असतील आणि त्याचं चिंतन केलं असेल तर. म्हणून अभंग वाणी जी आहे ती आपलं खरं मुख्य भांडवल आहे. विचारसागर पंचदशी हे आपलं भांडवल नाही, पण त्याला
पुष्टी देण्यासाठी उपोद्बलक म्हणून ह्या गोष्टी आपण शिकायच्या. कारण याच्यातून एक शास्त्रीय नजर घेऊन आपण त्याच्याकडे जातो, त्यामुळे आपल्याला त्याचं अधिक आस्वादन करता येतं. एवढाच भाग आहे. म्हणून जास्त पाठांतर पाहिजे याचं आणि जास्त वाचन पण पाहिजे. त्याच्यामध्ये मग आपल्याला लक्षात येतं तिथं कशासाठी निळ्याचे प्रकरण म्हटल्यावर काय आहे असं. तिथं निळ ते आहे योगशास्त्राला अनुसरून, आणि हे लोक लावतात भक्ती सिद्धांताला, आणि मग म्हणतात की आमचा काय निराकार पंथ आहे, आमचा निराकार देव आहे असं सांगतात. आणि भोळ्या भाळ्या लोकांना फसवतात एकदम. त्याच्यामध्ये त्यांच्या भोवतीत लाखो लोक गोळा होतात. एवढा शास्त्रशुद्ध तर्कशुद्ध पद्धतीवर सिद्ध झालेला संप्रदाय की जो माणसाला खरं काही जीवनामध्ये जिवंत असतानाही समाधान मिळवून देतो, नंतर विधेय कैवल्य प्राप्त करून देतो, त्याच्याकडे कोणी पाहत पण नाही त्याच्यामध्ये. परंतु ज्याची बुद्धी मंद असून आकाराच्याच ठिकाणी स्थिर होत असेल त्याने शास्त्रोक्त आकाराचीच उपासना करावी. त्या साकार उपासनेपासून त्याची बुद्धी स्थिर होऊन कारण ब्रह्माच्या उपासनेमध्ये बुद्धीची स्थिती होईल. आता ते म्हणणार की मग त्याला तो उपासना करतो सगुण साकाराची, आणि कारण ब्रह्मामध्ये कसं काय जाईल? अहो, सगुण साकाराची उपासना करता त्याची चंचल बुद्धी स्थिर होईल, तिची योग्यता येईल, आणि मग त्याला कारण ब्रह्मामध्येही त्याची हळूहळू स्थिती होईल. याचं वर्णन त्या गोरोबा काकांनी केलं. काय? निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगे गुणातीत. सगुणाच्याच भेटीत सगुणाचीच वारकरी संप्रदायाचं हेच वैशिष्ट्य आहे, सगुणाचं प्रेम आणि निर्गुणाचं ज्ञान. आणि शिवाय तुम्ही केवळ सगुणाची भक्ती केली तर एक ना एक दिवस तुम्हाला निर्गुणाचं ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी सगुणाचं प्रेम आणि निर्गुणाचं ज्ञान याला अनुसरून ही जी भक्ती आहे सगुण साकाराची केलेली भक्ती, त्याच्यामुळे बुद्धी स्थिर होते, आणि स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये उपास्य ब्रह्माचं कारण ब्रह्माचं जे स्वरूप आहे ते लक्षात येतं, त्याच्या ठिकाणी त्याची स्थिती होते. नंतर ब्रह्म तत्वता कार्य आणि कारणावरून अतीत कसं आहे त्याचं म्हणजे एवढी बुद्धी तुमची काय होती, किती स्थूल बुद्धीचा मनुष्य असला आणि त्याने जर सगुण साकाराची उपासना केली तर त्याची बुद्धी आपोआप सूक्ष्म पवित्र एकाग्र अशा प्रकारचे होऊन त्याला अधिष्ठानाचा आत्मत्वाने ज्ञान होण्याची योग्यता येते. म्हणून शास्त्राने सगुण उपासनेचे विशेषतः आपल्या संप्रदायामध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये सगुण उपासनेनेच भरलेले अधिक अभंग आहे याच्यामध्ये. कारण निर्गुणाचे अधिकारी कमी आहेत, सगुणाचेच अधिकारी जास्त आहेत. आता कारण ब्रह्मोपासनेचा प्रकार. ब्रह्म जगताचे आता कारण ब्रह्माची उपासना कशी ते सांगा. ब्रह्म जगताचे कारण आहे, सत्यकाम, सत्य संकल्प, सर्वज्ञ, स्वतंत्र, सर्वांचे प्रेरक आणि कृपाळू आहे. परमात्म्याची विशेषणं सांगितली कारण ब्रह्माची. त्याचा सत्यकाम, तो सत्य संकल्प, नंतर सर्वज्ञ, स्वतंत्र, त्याला काही कोणाची आवश्यकता नाही किंवा त्या अधीनता नाही, सर्व प्रेरक आणि कृपाळू आहे, असे ईश्वर धर्माचे चिंतन करावे. हीच कारण ब्रह्माच्या उपासनेची रीती आहे. कारण ब्रह्म जे तत्व आहे ते कसं आहे तर तो परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, कृपाळू आहे, दयाघन आहे, स्वतंत्र आहे, असं त्याचं चिंतन करावं. मूर्ती चिंतनाविषयी शास्त्राचे तात्पर्य नाही. शास्त्राचं म्हणणं नाही का तुम्ही मूर्तीचं चिंतन केलं पाहिजे, त्या पाहता मूर्ती पण तिच्या ठिकाणी कल्पना कशाची करायची, कारण ब्रह्माची उपासना करायची. नाही तर तुम्ही मूर्तीचं चिंतन केलं पाहिजे हे सांगण्यात शास्त्राचं तात्पर्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. तुम्हाला दिसतो परमात्मा एवढाच नाही, परमात्मा विटेवर उभा आहे, पण विटेवर उभा आहे तेवढाच परमात्मा नसून परमात्मा हा कारण ब्रह्मरूपाने सर्व व्याप्त आहे. काय मी नाही ऐसा ठाव उरलासे कवन, मी का तू, मी नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. मूर्ती चिंतनाविषयी शास्त्राचे तात्पर्य नाही. शास्त्रात ज्या अनेक मूर्ती सांगितल्या आहेत त्या आकाराच्या उपासना करण्याकरिता सांगितल्या नाही. शास्त्रात जेवढ्या मूर्ती सांगितल्या त्या आकाराची उपासना करावं म्हणून सांगितल्या नाही, तर सर्व मूर्ती कारण ब्रह्माचे उपलक्षण आहेत इतके सांगण्याचा अभिप्राय आहे. सर्व मूर्ती काय आहेत, कारण ब्रह्माचं उपलक्षण आहे. म्हणजे सर्व मूर्तींना त्या मूर्तीं सांगायचं नसून त्या मूर्तीवरून काय करायचं, तुम्हाला कारण ब्रह्माचं ज्ञान झालं का मग मूर्ती असो किंवा नसो असं त्याचा भाव आहे. लक्षात आलं ना. आता उपलक्षण शब्द आला, त्या उपलक्षणाचा अर्थ सांगतात की उपलक्षणाचे लक्षण. ते काय म्हणतात की सर्व मूर्ती ज्या आहेत त्या कारण ब्रह्माचं काय आहे, उपलक्षण. कारण ब्रह्माचं उपलक्षण, पण उपलक्षण शब्दाची परिभाषा आम्हाला माहित नाही. उपलक्षण म्हणजे काय, आता आपल्याला एक नेहमी चिंतन करतो माहिती आहे, कारण आपल्याला माहित नाही उपलक्षण. उपलक्षण आता आहे ना, काकवत
देव दत्तस्य गृहम, देवदत्ताचं घर कोणतं आहे? जिथं कावळा बसला ते देवदत्ताचं घर, असं तुम्हाला सांगितलं. मग आता तुम्हाला कावळ्यावरून देवदत्ताचं घर समजलं की नाही? मग आता कावळा 24 तास देवदत्ताच्या घरावरच पाहिजे काय? नाही, गेला तरी देवदत्ताचं घर तुम्हाला ज्ञान झालं. तसं तुम्ही ज्या आकाराची उपासना करता त्याच्यातून जर तुम्हाला कारण ब्रह्माचं ज्ञान झालं तर त्या ठिकाणी मूर्तीचं चिंतन करायला पाहिजे असं काही नाही. मूर्तीचिंतन कशासाठी? कारण ब्रह्माचं ज्ञान, आणि कारण ब्रह्माचं ज्ञान झालं की त्या मूर्तीचं चिंतन हो किंवा न हो. बऱ्याच लोकांचा आग्रह असतो. पुन्हा प्रमाण देतात. तुकाराम महाराज म्हणतात की अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, माझी दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्कान. म्हणून तर म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आयशे करे. कारण आपल्या हे ज्या अभंगवाणी झाली तर ती अभंगवाणी कोणत्या अधिकाराच्यासाठी, कोणत्या कालामध्ये, कशासाठी तुकाराम महाराजांच्याकडून हे स्फुरण झालं, ह्या गोष्टीचं जर आपण चिंतन केलं नाही तर मग कोई बिले 4-4 आणा, सगळे अभंग एकाच याच्यातून पाहतो. 4000 अभंग म्हणजे 4000 वेगवेगळ्या प्रकारचे स्फुरण आहे. वेगवेगळ्या अधिकारामध्ये असणाऱ्या लोकांना त्यांची निष्ठा दृढ व्हावी म्हणून, किंवा त्यांच्या जे काही त्याज्य गोष्टी त्याच्यापासून परान्मुख व्हावं, कुठं त्याला काय म्हणतो विधायक गोष्टीमध्ये त्यांची प्रवृत्ती व्हावी, असे अनेक उद्देश आहे. किंवा मानवी जीवनामध्ये सकाळपासून तर रात्रीपर्यंत लाखो वृत्ती उठतात. त्याच्यापैकी मुख्य वृत्ती जरी गोळा केल्या की ज्यांचा विचार करणं फार आवश्यक आहे. काही निरर्थक असतात, काही अनर्थक असतात, काही सार्थक प्रवृत्ती असतात. तेव्हा काही अनर्थक होऊ नये म्हणू नये, काही सार्थक व्हावं म्हणू नये, काही त्या ठिकाणी निरर्थक गोष्टी ज्या आहेत त्यांचं चिंतन होऊ नये, तर काहींच्या ठिकाणी अनर्थ घडू नये, अशा अनेक प्रकारच्या उद्दिष्ट त्या वृत्तीमध्ये असतात. त्याप्रमाणे तुकोबारायांचे ह्या भामचंद्रावर, गोराड्यावर अभंगाचं स्फुरण झालेले भंडाऱ्यावर. तर आपण ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. नाहीतर लगेच एकच भाग घेतो आपण आणि त्यावरून तुकाराम महाराज म्हणतात, त्याचा समन्वय पण आपल्या लक्षात येत नाही. म्हणून कालच सांगितलं की उपक्रम उपसंहारपूर्वक अनेक वेळा ह्या ग्रंथाचं चिंतन झालं तर आपल्याला त्यांच्या कृपेने, ईश्वर कृपेने, शास्त्र कृपेने जर कळलं तरच ह्या अभंगाचा आशय कळतो. वेदाचा अर्थ, उपनिषदाचा अर्थ कळणं सोपं आहे भाष्यादिकांच्या द्वारा, परंतु तुकाराम महाराजांचं मनोगत, माऊलींचं मनोगत करणं, अभंगवाणीचं मनोगत करणं फार अवघड गोष्ट आहे. त्यासाठी त्यांचीच कृपा पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण कधी असं उराला हात लावून म्हणता कामा नये की हा अभंगाचा अर्थ असाच आहे, असं म्हणणं योग्य नाही. तर कशासाठी चाललं होतं आपलं चिंतन? उपलक्षणाचे लक्षण. हे का तुम्ही म्हणता की आम्हाला कायमच मूर्तीचंच उपासना केली पाहिजे, आकारच समोर असला पाहिजे, असं नाही. आकार हा काय आहे? मूर्ती उपासना हे उपलक्षण आहे. म्हणजे त्याच्याद्वारा कारण ब्रह्माचं तुम्हाला एकदा ज्ञान झालं की तुम्हाला मूर्तीचंच चिंतन केलं पाहिजे असा आग्रह नाही याच्यामध्ये. आता मला चांगलं इतक्यातच मी वाचलं कुठं, एक भक्त आला आणि त्यांनी गुरुजींना सांगितलं की त्यांना उपासना, आताच मी सांगितलं नखशिकांत भगवंताची उपासना, भगवंताचे नख कमल कशी, कर कमल कसं, भगवंताच्या हातामध्ये एका शंख कसा, पद्म कसं, अशा प्रकारचं चिंतन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. 27वा मला वाटतं अध्याय आहे भागवतामध्ये. त्याच्यामध्ये वैष्णवांनी कसं आपल्या इष्टदेवतेचं ध्यान करावं त्याचा संपूर्ण विधी सांगितलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं हळूहळू पायापासून तर त्याच्या मुखापर्यंत चिंतन करावं. नंतर भगवंताच्या मुखामध्ये असणारं जे हास्य आहे त्या हास्याचं चिंतन करावं. आणि हास्याचं चिंतन करता करता नंतर त्याच्यात केवळ जो आनंद रूपत आहे त्या आनंद रूपतेचं चिंतन करता करता तो त्याच्या ठिकाणी सगळे आकार, आता त्याच्या हास्याचं चिंतन करता करता आकाराचं चिंतन गेलं आणि त्या हास्य म्हणून चिंतन करता करता त्याची वृत्ती आनंदामध्येच लीन होत गेली, असं सांगण्याचा त्यांचा प्रकार आहे. आणि त्यांनी सांगितलं की गुरुजी मी चिंतन करता करता जातो, पण जेव्हा मी त्या आनंद रूपाकडे मी जातो आहे ना, त्यावेळेला भगवंताचं जे गोंडस असं मधुर असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं मला चिंतन होत नाही, म्हणून मला ती उपासना नको वाटते असं. तर हा मला विसरत, आणि मी करून पाहिलं पण करता करता मला त्या इतकं ते आधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपतेर खिलम मधुरम, मला भगवंताचं नामही डोळ्यापुढं नाही, त्याचं रूपही डोळ्यापुढं नाही, आणि केवळ आनंदाचा आनंद आणि दुसरं काहीच नाही. त्यामुळं मला ते नको. जसं एखादा मनुष्य समुद्रात बुडवला की गुदमरून जातो तसं मला झालं, गुदमरल्यासारखंच झालं. तेव्हा ते गुरुजींनी त्यांना सांगितलं अरे बाबा हे तर तू फलामध्ये जायला लागला, पण काहीतरी तुझं काय आहे
प्रतिबंध असल्यामुळं तुला पुन्हा वाटायला लागलं की मग मला तर देवाचं ध्यान होत नाही. उलट तुझी बुद्धी स्थूल बुद्धी सूक्ष्मतेकडं, बहिर्मुख वृत्ती अंतर्मुखतेकडं ऐके नाही आणि ती एकाग्रतेकडं प्रवण होत असताना तुला याचं रहस्यच कळलं नाही. शास्त्राने जे सांगितलं सगुण मूर्तीचं चिंतन कर, ते कशासाठी सांगितलं तर त्याचं असणारं जे कारण ब्रह्मस्वरूप त्याच्या ठिकाणी तुझी स्थिती व्हावी किंवा त्याच्या अधिष्ठानात तुझी वृत्ती लीन व्हावी किंवा अधिष्ठानात वृत्ती बाधित व्हावी, हा शास्त्राचा काय हे उद्देश आहे. आणि तो तुझ्या लक्षात आला नाही. त्याचं काही लोकांना सारखंच वाटतं. जसं एखादा लहान मुलगा आहे, लहान मुलगा शाळेत जातो, आपलं लहान मुलगा आहे उभा राहायला लागतो, तो अडखळतो पडतो, मग त्याला पांगुळ गाडा आणतात, मग पांगुळ गाड्याने तो चालतो ऐकले नाही. आणि नंतर तो मुलगा हळूहळू चांगल्या प्रकारे चालायला लागले, पांगुळ गाडा ती त्याला गरज पडत नाही. आणि एक दिवस शाळेत दप्तर जाताना तो दप्तर घेऊन जाताना पुन्हा माघारी आला, आई माझा पांगुळ गाडा नेऊ का? आई हसायलाच लागणार की नाही. अरे पांगुळ गाडा तुला इथं होता अगोदर, आता शाळेत पांगुळ गाडा नेण्याची गरज नाही, तू तुझ्या पायावर उभा आहे. तसं हा जो सगुणाचा सगुण भक्तीमध्ये जे सगुण साकाराचं घेतलेलं आलंबन आहे ते कुठं पोहोचवण्यासाठी, त्याच्या निर्गुण निर्विकार स्वरूपामध्ये पोहोचवण्यासाठी. तर कायम त्यांनी तो पांगुळगाडा जतन केला पाहिजे असं त्यांना सांगायचं नाही, हे शास्त्राचं तात्पर्य नाही असं सांगतात. तर त्याच्यासाठी मग काय होतं, आतापर्यंत सांगितलेलं सगुण साकार ते काय होतं, उपलक्षण होतं ऐके नाही. आता नंतर आकार असो किंवा नसो, आता याच्या पुढे काय आहे, उपलक्षणाचं लक्षण सांगतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव